अरे हो साईडने आहे पण हे बघ ना कसले गच्च भरलंय शाप. कुणीतरी गाडी टाकला मध्ये. हा चांगला रस्ता पाहिजे रे. कुठं कुठं मग घालतात गाड्या. चालू कुठून जाते का नाही. आईच्या गावात याचं ऑफ रायडिंग झालं रे. हा कुठलं या का माहित जाऊ का फोडून आतमधून. आलो ते बाहेर नाही त्याचा. निघालो तर तिथून हेड्या. आता इथे ट्रॅफिक लागली परत. आज ना थांबले पोलिस इथे. आज इथे आहे असतात रोज रोज. काय म्हणताय कोण साताराचा. तिथून आम्ही आता इथे थांबलो होतो. तर आम्ही इथे विघ्नेश्वर स्टोर 6 बिस्लरी कोल्ड ड्रिंक्स आणि इथे एक छोटा बर्गर होता. तर छोटा बर्गर आपण इथे नेऊ. तुझं नाव काय. विघ्नेश. तर हा आता एक माझा नेऊन सबस्क्रायबर एक ते भेटलेला आहे मला. आणि सेकंड इथून माझी पुढची जर्नी असणार आहे खांडी. जसं की या हायवेने जाणार पुढे आम्ही. तर मित्र चल बाय. आता इथून जी जर्नी स्टार्ट होत आहे माझी ती मित्रासोबत होणार आहे. सेकंड तुम्ही बघू शकता आता. बाय. झाले सबस्क्राईब वाढायला लागले. सुट्टीसारखं आपलं वाटल्यासारखं वाटत ना आपल्याला काय. हा अजून जो आमचा प्रवास तिथून पुढे असणार आहे तो लगभग 1 तासाचा अंतरावरती आहे. आणि इथून आणि इथून जे आम्ही जाणार आहोत ते पुढे खांडी. हा 100% इकडेच खांडी आहे.
अरे आता मजा येते येड्या. तिथे पोचलो कुठं आपण अजून. गावात नाही रे सर्व. मावल मध्ये आता आपण म्हणजे. हा सेम इकडे ना झाडे बिडे भरपूर असतात रे. अच्छा गावात नाही आपण निघते ना पहिला. हा त्याने पहिला गेलो तर धूर काढला होता. काय करणार होता. एस टी महामंडळ कुठे घालव होता. नाही ना तो इथे थांब ना. तो आता बाजूला येतो ना गाडी घेऊन. हे सगळं थ्रिलिंग पॉईंट आपल्याला मध्ये भेटणार. बाकी काय नाही भेटणार. तो किती बोलला 30 किलोमीटर बोलला ना. हा येताना वडापाव खायला लागला आपल्या इथे. कुठं आता घालतो गाडी अशी. हे करता इंडिकेटर दे कुठे घालते. ते थांबवली गाडी. 4 इंडिकेटर दे ना मग. त्या स्पॉटला आपण जाते वाटते. कसं जायचं तिथून आता. स्वर्ग तो पंखा. खरंच आहे. खरंच इकडे स्वर्ग वाटतं लागले मला आता. हा ओ हा कोणाला त्यांनी गाडी घातली तशी आपण ना घातली. त्याला समोर दिसतो आपण. भाई खरंच हे आता मेन स्वर्ग दिसायला लागला आपल्याला. वरती पंखे दिसतात बघितलं का. कुठे गेलं पंखे. ते बघ हा तो बघतो. आता जरा वाटते फिरल्यासारखं आपण कुठेतरी आलोय. हा यो बाय. यो खांडे आपले असे असं झालं. आता ते वर पंखे जे फिरतात ना. नाही ते काय सीन माहिती आहे का. वरती आहे. वरती गाव पूर्ण टोकामध्ये गाव आहे. डोंगराच्या वरती आहे गाव. असल बघ ना यार. काय गाव कुठं दिलं बघ ना गाव यार. आणि रस्ते बाजूने डोंगर. आणि असा डोंगर नाही तो कातलाचा डोंगर पूर्ण माहिती आहे का. दगडाचा पूर्ण डोंगर आहे. केवळे शेती ते लावले मस्त की यांनी. धबधबा नाही ते वरती पंखे कसे लावले बघ ना पहिले ते. हा मग हाच पाणी त्या नदीला भेटतं वाटते. आता भावना आता आम्ही सध्या इथे पोचलो आहोत. तर हा व्ह्यू जो आहे तो तुम्ही आता बघू शकता. आणि चारो बाजूनी जसे की ज्या पर्वतरांगा आहे त्याच्या बाजूनी जो धुकं जात आहे. आणि त्या धुक्यांच्या इथे एक पंखा आहे. पंखा म्हणजे सौर ऊर्जा ज्याला बोलतो आपण. त्याचे पंखे इथून आहेत. आणि हा माझा मित्र तो ही व्हिडिओच्या साधारण जरा व्हिडिओ काढत आहे. आणि
जस्ट समोरनं गाडी येत आहे आणि जो व्ह्यू आहे जसं की जणू स्वर्ग उतरला आहे आपल्या पृथ्वीवरती, या प्रकारे तुम्हाला दिसत आहे. आणि याच्या पुढची जर्नी आम्ही करणार आहोत या बाईकवरती. आणि सवंगडी माझा मित्र दिनेश, त्याचं पण चॅनल आहे तेज दिनू. जसं की तुम्हाला काही मोबाईलच्या क्वेरी असतील तर तुम्ही त्याला मेसेज करू शकता त्यांच्या कमेंटद्वारे आणि त्याला सबस्क्राईब पण करून ठेवा. माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करणार आहे त्याला पण मी. तर आता पुढचा जो ट्रिप असणार आहे आमची ते आम्ही कॅमेरामध्ये कॅच करतो. कधीच हॉर्न नाही द्यायचा कधीच. हा ते काय होतं माहिती आहे का, घाबरतात ते. कुत्रा सोबत आहे यांच्या, कुत्रा सोबत आहे. हा हा कान शेवटी पण हे केलं. हा मग आपल्या इथले नाहीत रे कोण ग्रुपसाठी. बघ मालेगाव तुला बोल ना, मॅपमध्ये आपण बघितलं होतं मालेगाव. काय रे हा रस्ता कशा प्रकारे याने बांधला असेल रे. ते बोर्ड लावलं तर बरोबर लावलं याने. आईच्या गावात कोणी फक्त मारा नाही नाही जाऊ द्या ना. चालेल तर जास्त ना आपला. बघ जे रस्ता करायला आलं ते इथेच सोडून गेलं वाटते. हा बरोबर चाललं का. दिन्या हाय वाटतं इकडे काहीतरी हाय. अरे किती आवडत नाही. हे आता बघ रे, आता बघ आईच्या गावात वारा वारा.
क्या है? आलो का आपण? किती अंदर दाखवत आता? इकडे गो? इकडं कसं काय पोचलं म्हणजे आपण? ओह माय गॉड. आम्ही असं झालंय. नाही कोण नाही आपल्याकडे. हो हे नदी कुठे पण? हा मला म्हणजे तेच पॉइंट होते तिकडं. आपण येताना आलं माहिती घेतलं बोललं. आई शपथ हे काय? हा आईच्या गावात कुठे आपण? आजूबाजूने फक्त दुःखच आहे. आली वाटतं येऊन गेलीत. हा नाईटला तर वाटतं जास्त करून. बघ इथं पेट्रोल शेकोळे वगैरे. आणि इकडे अरे इकडे काय? आणि तिकडे जाऊन रस्ता जो आहे तो आता मी इथे पोचलो आहे खंडीला. जो व्ह्यू तुम्ही बघत आहात आता तो हा व्ह्यू आहे इथून. परत अजून एक व्ह्यू आहे तो की पूर्ण जी जागा जी आम्ही आता डोंगरावरती आहोत सध्या. आणि जो वरनं व्ह्यू दिसत आहे तो जणू की स्वर्ग इथं उतरलेला आहे. आणि हे धुक्याचं प्रमाण तर जास्तच आहे इथे. पण जसं की जस्ट आम्ही इथं पुढे पुढे जात आहोत. हे बघा हे आहे पाण्याचं प्रमाण इथे. म्हणजे झऱ्याचं पाणी हे. अनेक ट्रिपलिंग पॉइंट जसं की सापाला इथं मारले कोणीतरी. हे बघा हे बघा जो माझ्या मित्राला थरारक सीन जो घावला तो म्हणजे साप आणि आणि जो हा व्ह्यू डरावनाक सीन आहे तिकडे. म्हणजे असं बघण्यासारखं. आणि हा मी आणि माझा मित्र हे बघा इथे सावकाश चाला. जे सीन आहेत ते तर मोठे मोठे आहेत त्याच्यामध्ये. हे बघा प्रचंड वारा आहे. आणि तिकडे आयफोन इकडे गो कॅम.
पाऊस चालू आहे. या या आणि हा पाणी पाटे येतोय डायरेक्टली वाऱ्याने. हा बघा कुठे कुठे जायचं अजून? ये डायरेक्ट ये डायरेक्ट ये. नाही नाही ये तू. काय नव्हती नाही नाही रे. एक उडी बघतो तुझी. एक उडी एक मध्ये पाय डायरेक्ट इकडं. काय नव्हत अभी नाही तो कभी. पब्लिक आहे पब्लिक. आता इथे माणसं पण आलेले आहेत. तर होय आत्ता आलीच माणसं माहिती आहे का. सो इकडचे व्ह्यू तर डेंजरस आहेत आणि सध्या तर माणसं पण भरपूर आलेले आहेत इथे व्ह्यू कॅप्चर करायला. आम्ही तर इकडे तिकडे फिरत आहोत भरपूर. सो गाईज आता तुम्ही बघू शकता की इथे ज्या प्रकारे इथे माणसं आलेले आहेत पर्यटक विजिट करण्यासाठी. आम्ही ते इथं पहिले एकटे होतोय. नुसते आम्ही एकटे होतो आणि जस्ट आम्ही आता इथे आहोत. बाकीची पब्लिक या नजाऱ्याचं प्रचंड आनंद घेत आहे इथे. हे बघा पब्लिक भरपूर प्रचंड आनंद घेत आहे इथे. आणि हा जो व्ह्यू हे बघा आम्ही हे बघा